आज आपल्यासोबत सिलवंत दामोदर एक उच्च पदस्थ ठिकाणी ह्याच्यामध्ये पुण्यामध्ये जॉब करतात कंपनीमध्ये. आणि या ठिकाणी एक तुम्हाला असा माझा प्रश्न आहे की आजचे जे तरुण पिढी जे आहे 10वी-12वीच्या नंतर इकडे तिकडे जॉब न करता इकडे तिकडे भटकतात, त्या विद्यार्थ्यांसाठी कंपनीमध्ये कोणकोणते जॉब आहेत आणि त्यांना कोणत्या कोणत्या संधी उपलब्ध होऊ शकतात? पुण्यामध्ये बहुतांश ठिकाणी भरपूर फॅक्टरी आहेत आणि MIDC भरपूर आहेत. लोकांना भरपूर रोजगार पण त्या ठिकाणी उपलब्ध आहे व शिक्षणाची संधी साधून विद्यार्थ्यांनी काय करायचं की त्यांनी कल लगेच आपण तिकडं वळवला पाहिजे. त्या हेतूनं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कंपन्यामध्ये इंटरव्ह्यू दिल्यानंतर सक्सेसफुल झाल्यानंतर विविध प्रकारचे बाय स्टेप स्तरावरती जॉब्स असतात, त्या तिने सिलेक्ट करून लगेच नोकरी अद्ययावत करणं गरजेचं आहे. आजच्या काळाची गरज आहे. माझा दुसरा प्रश्न असा आहे की ITI त्यांचा डिप्लोमा झाला पाहिजे, कंपनीमध्ये लागण्यासाठी ITIचा कोर्स झाला पाहिजे असं म्हणतात बरेच जण. तर असं काय आहे का? आहे ना, ITIच्या बेसवर तर वेगवेगळे डिपार्टमेंट असतात, त्यानुसार कामगार तिथं उपलब्ध करून दिले जातात कंपन्यामध्ये आणि ती करणं आवश्यक आहे. आणि तुम्ही ज्या कंपनीमध्ये लागलात तुम्ही कोणता कोर्स केला होता? मी असा कोर्स म्हणजे कुठला काही केले नाही. माझ्या एज्युकेशनच्या बेसवरच मी सध्या कार्यरत आहे. आता सध्या तुमच्या कोणत्या पोस्टवर होता तुम्ही? आता मी क्वालिटी डिपार्टमेंटला काम करतो आहे. आजच्या तरुण पिढीला काय संदेश देणार तुम्ही? की तुम्ही तुमच्या शिक्षणाचा फायदा घ्या. जेवढं तुमचं शिक्षण झालं त्यानुसार शिक्षण कुठल्या तरी कामगिरीला कामाला लागलं पाहिजे. त्या हेतूनं लगेच तुम्ही त्याचं नियोजन केलं पाहिजे.